भाषा मॅटर नाही, तुमचा लढा प्रामाणिक पाहिजे, लोक प्रामाणिक पद्धतीनं तुम्हाला स्वीकारतात. आणि मग त्याला तिथून काढून टाकण्यात आलं. जी लोक शिकलेली आहेत, जी लोक इंग्रजी बोलतात, ती मंदिराच्या कमिटीवर घेण्यात आली. मंदिराची प्रसिद्धी वाढली. यानं विचार केला काय करावं काय करावं. त्यानं मंदिराच्या बाजूला एक जागा पाहिली. त्या जागेमध्ये छोटंसं चहा पाण्याचं हॉटेल टाकलं. हॉटेलची प्रगती झाली. प्रगती होता होता हॉटेलचं पंचतारांकित हॉटेल झालं. फॉरेनचे लोक भेटायला लागले, फॉरेनचे लोक हॉटेलमध्ये यायला लागले, फॉरेनचे लोक तिथं मिटिंग घ्यायला लागले. आणि फॉरेनचे लोक मिटिंग घेत असताना एवढी जी मोठी हॉटेल आहे ही नेमकी बांधली कोणं म्हणून त्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणून त्या मालकाकडे गेले. मालकाकडे गेल्यावर बाबा आम्ही अनेक संस्थांना डोनेट करतो, तुम्ही पण चांगलं काम करतायत म्हणून तुम्हालाही काहीतरी द्यायचं आहे, म्हणून हा आमचा ब्लँक चेक आहे, याच्यावर तुम्ही सही करा. तेव्हा त्यांनी सांगितलं अंगठ्याचा पॅड आणा. तेव्हा फॉरेनर लोक म्हटले बाबा एवढ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलचे तुम्ही मालक आहेत आणि पंचतारांकित हॉटेलचे मालक असताना तुम्हाला साधी सही येत नाही,